नमस्कार, कामिनी किचन अँड व्लॉग्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत बालदिनानिमित्त विशेष असा गोड पदार्थ। लहान मुलं म्हटली म्हणजे त्यांना गोड पदार्थ खूप आवडतात। या निमित्ताने मी गॅस न पेटवता बनणारा हा एकदम चविष्ट पदार्थ आणि हा पदार्थ मुलांना नक्कीच आवडेल। तर काय आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघूयात। आपल्याला ह्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका। यासाठी लागणारे साहित्य 6 ते 7 पाव टुटी फ्रुटी, चेरी, बारीक कापून घेतलेले काजू आणि बदाम, 2 ते 3 चमचे साय। पहिले आपण पावच्या कडा कापून घेऊयात। या ठिकाणी मी मैद्याचे पाव घेतले आहेत। आपण या ठिकाणी गव्हाच्या पिठापासून बनलेले किंवा मल्टीग्रेन पाव देखील घेऊ शकतात। या कडा तुम्हाला आवडत असतील तर तसेही राहू दिले तरीही चालतील। तर अशा प्रकारे पावच्या कडा कापून घ्या। आपण जी साय घेतलेली होती तिला चांगली फेटून घेऊन त्यात आपण टुटी फ्रुटी आणि काजू बदाम टाकून घेऊन एकजीव करून घ्या। तुम्हाला वाटत असल्यास यात पिठी साखर टाकू शकतात। पाव चविष्ट लागावा यासाठी आपण आता एका ताटलीत 2 ते 3 चमचे पायनॅपल क्रश, त्यात थोडे पाणी आणि 1 मोठा चमचा मध टाकून चांगले एकजीव करून घेऊयात। हे मिश्रण छान एकजीव झाले आहेत। त्यात प्रत्येकी पावचे तुकडे टाकून अलगद बुडवून लगेचच काढून घ्या, जेणेकरून पाव जास्त भिजणार नाही। तसं हे बघा, या प्रकारे तुम्ही पावचे तुकडे त्यात टाकून अलगद बुडवून लगेचच काढून घ्या। आता त्या पावचे तुकडे एका ताटलीत घेऊन त्यात आपण वरील बनवलेले साईचे मिश्रण छान पसरवून घेऊन त्यावर दुसरा पाव ठेवून द्या। हे पाव आपण 2 वस्तूंनी कोट करून घेणार आहोत। पहिले म्हणजे किसलेले खोबरे आणि दुसरं किसलेलं चॉकलेट। तर हे बघा, पहिलं सँडविच मी किसलेल्या खोबऱ्यात बुडवून घेतलं आहे आणि दुसऱ्या याच्यावर या प्रकारे मी चॉकलेट पसरवून घेणार आहे। आपल्याला हवे असल्यास आपण ज्या प्रकारे खोबरे कोट केले त्या प्रकारे आपण चॉकलेटने देखील करू शकतो। आता मी या ठिकाणी एक चेरी मधोमध कापून त्या चेरीने वरती अशी सजावट करा। बघा, पदार्थ किती छान दिसतोय ना। हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांना अत्यंत आवडणारा आणि अगदी चविष्ट असा लागतो। तुम्हीही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा। अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।